आता डिसेंबरच्या 21 तारखेला चिन्नूला 1.5 वर्ष होतील. पण 1.5 वर्षामध्ये ना त्याला सगळं काही समजतं, सगळे ॲक्टिव्हपणाने करतो. पण ना फक्त बोलायचंच थोडं बोलत नाही. म्हणून त्याचंच ना इथे आम्ही डॉक्टरांकडे आलो होतो विचारण्यासाठी, म्हणजे कधीपर्यंत बोलेल असं म्हणून. तर डॉक्टरांनी ना इथे स्पीच थेरपी घ्यायला सांगितलं. पण त्याच्या अगोदर ना इकडे आम्ही चिन्नूचं ना कान वगैरे टेस्ट करायला सांगितलं होतं. मग हे सर्व ऐकून ना थोडंसं डोळ्यात पाणी आलंच, पण कसंबसं आवरून घेतलं. आणि मग नंतर ना डॉक्टरांनी तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ना कान वगैरे टेस्ट करा असं सांगितलं. पण त्याला अजून थोडंसं वेळ लागेल. मग त्याच्यानंतर ना बरंच वेळ होतं म्हणून आमचं ना शॉपिंगला जायचं ठरलं. तर इकडे आम्ही आलो होतो कानपूरच्या मेट्रो स्टेशनला. आणि इकडे आल्यावर ना चिन्नूचं बघू शकता किती धावपळ चालू आहे. तर पूर्ण मोकळं जागा होतं, तर त्याच्यामुळे खूप मस्ती करत होता. आणि त्याच्यानंतर ना माझी मैत्रीण पण आली त्या स्टेशनला. मग ते आले आणि आम्ही पण मेट्रोमध्ये बसून ना आलो इकडे परेडच्या मार्केटमध्ये. आणि इकडे ना थंडीचे कपडे भेटतात तर सगळे, आणि रिजनेबल प्राईसमध्ये. तर इकडे थोडंफार शॉपिंग करायचं होतं, म्हणजे ड्रेस वगैरे आणि चिनूरचे इनर पॅन्ट वगैरे असं सर्व काही घ्यायचं होतं. मग ते घेतलं. आणि थंडीचे ड्रेस ना एकदम छान असतात, म्हणजे जसं स्वेटरचं कापड असतं ना गरम, तर तसे ड्रेस इथे भेटत होते. मग ते सर्व शॉपिंग वगैरे केलं. आणि चिनूचं बघा, तर तिकडून आल्यावर परत एकदा मेट्रोकडे आलो ना, तर तिकडे त्याचं असं काहीसं चालू होतं, म्हणजे माझे कपडे ना मीच घेऊन जातो असं म्हणत होता. मग तिकडे थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि असं संपला आजचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.